शुभांगी ताईंचं. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण. पहिल्यांदा वेलकमच करू आणि मग जाऊ अरुण सरांच्याकडं. संकांना सर तुमच्याकडे पण येणार आहे, जरा निवांत मस्तपैकी बसा बर काय. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण. शुभांगी मॅडम शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. येस, सगळेजण वेलकम शुभांगी ताई. शतायुषी वेलकम शुभांगी ताई. वेलकम शुभांगी ताई. वेलकम थँक्यू. वेलकम सर्वांना धन्यवाद. वेलकम वेलकम ताई. वेलकम. हो नमस्कार नमस्कार. वेलकम ताई. वेलकम ताई. थँक्यू. वेलकम ताई. शुभांगी ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, काय प्रॉब्लेम? माझं नाव शुभांगी चंद्रशेखर धुरी, तालुका कोडा, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव पावशी. मला ही लिंक दिली माझ्या वहिनीने, उमा परब यांनी. आम्ही 29 नोव्हेंबरला जॉईन झालो, मी आणि मिस्टर. आणि मला थायरॉइडचा त्रास आहे आणि वजन वाढलेलं आहे. आता सध्या 4 किलो वजन कमी झालेलं आहे. आम्ही 3 महिन्यातच कोल्हापूरच्या इव्हेंटला जॉईन झालेलो. बस एवढंच. ओके, थायरॉइड मुळे बाकीचे काय प्रॉब्लेम्स नाहीयेत, फक्त काय प्रॉब्लेम होत होते? थायरॉइड मुळे भरपूर झोप नव्हती, वजन वाढलेलं, सगळेच प्रॉब्लेम आहेत. गुडघे दुखी बरंच होतं. आहे अजून, हो अजून आहे. आता किती कमी पडलं, किती कमी आता झालं? 4 किलो कमी झालं 1.5-2 महिन्यात. नाही, प्रॉब्लेम्स किती पर्सेंट कमी झाला असं वाटते? 10-20? गुडघ्याचा थोडा कमी झाला. झोप लागायचा? झोपेचा आहे अजून थोडा, कधी कधी नाही येत. परवा 10ला झोपली तर 12 पर्यंत झोपच नव्हती. अजून झोपेचं माझं नाही नीट झालेलं आहे. ओके, किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे? झाले 5-6 वर्ष. एक 4-5 महिने द्या. एक 5-6 जेवढे वर्ष आहेत ना, तेवढे महिने आपण आपल्यावर काम करायचं. तेवढे महिने काम केलं ना, एकदम एकदम पॉवरफुल. एवढे महिने फक्त असं नाही करालोय, एवढे महिने आपण मनापासून काम केलो ना, तर आरामशीर सगळं होऊन जात. ओके, जोरदार क्लॅपिंग करू आपण शुभांगी ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत अरुण सरांच्याकडे. कंटिन्यू अरुण सर. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव अरुण अडसोळे, मी हातकलंगलीहून आहे. शतायुषीला जॉईन होऊन जवळपास 1.5 वर्ष झाली. सुरुवातीला आमच्या सासऱ्यांनी मला लिंक दिली होती, त्यांच्यातला रिझल्ट बघून आम्ही जॉईन झालो. त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होता. 1000 mg ची गोळी चालू होती शुगरची त्यांना. ते हळूहळू गोळी कमी झाल्यानंतर, त्यांच्या डॉक्टरांनी गोळी कमी केल्यानंतर आम्हाला जरा विश्वास बसला की ह्यामधनं काहीतरी स्वतःमध्ये बदल होऊ शकतो. मग आमचा प्रॉब्लेम असा होता की मिसेसची गुडघेदुखी आणि माझं वजन वाढलेलं होतं. सुरुवातीला मिसेसने चालू केली आमच्या. सुरुवातीला 3 महिन्यातच तिचा गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी झाला. पित्ताचा त्रास भयानक होता तिला. ते कमी झाल्यानंतर मग मी चालू केलो. सुरुवातीच्या 3 महिन्यातच मी चालू केल्यानंतर सुरुवातीच्या 3 महिन्यातच माझं 12 किलोचा फॅट लॉस केला. आणि त्याच्यानंतर मला हातावरती आणि पाठीवरती चरबीच्या गाठी होत्या. त्या गाठीच्यासाठी मी पूर्वी डॉक्टरांना दाखवलं होतं की ह्या चरबीच्या गाठी आहेत. आणि त्यावेळी मी 16-17 वर्षापूर्वी पोलीस भरती वगैरे ट्राय करायचो, आर्मी भरतीला. पण ते चरबीच्या गाठी असल्यामुळे मला असं वाटायचं की हे म्हणजे गाठी मोठ्या होत्या, ते मला घेणार नाहीत असं मला वाटायचं. त्यामुळे मी डॉक्टरांना दाखवलं होतं त्यावेळी. मग डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की ह्याच्यावर कुठलाही उपाय नाही आणि तुला कधी त्रास होईल त्यावेळी ऑपरेशन करून काढूया आपण म्हणून सांगितली होती. मग ते ऑपरेशन करायचं म्हणताना मी गप बसलो. परत मग तिथनं 17-18 वर्षानंतर ज्यावेळी मी आता हे न्यूट्रिशन चालू केलं, सुरुवातीच्या 3-4 महिन्यातच ती गाठी विरघळायला चालू झाल्या जवळपास. आणि शेट्टी सरांच्या मार्गदर्शनामुळे त्याला स्पेशल काय योगामधलं करायचं ते सांगितलं होतं शेट्टी सरांनी. त्यामुळे गाठी विरघळायला पण मदत झाली. आणि पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासून मला अनेक प्रॉब्लेम होता, 16-17 वर्ष वयाच्या पासून.
की मला स्लिपिंग पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता. तर स्लिपिंग पॅरालिसिस म्हणजे काय, की रात्रीच्या झोपेच्या अवस्थेत असताना जाग येते आणि जाग आल्यानंतर आपली बॉडी पूर्ण ब्लॉक होते. म्हणजे शरीराचा आपण कुठलाही भाग हलवू शकत नाही. अशा अवस्थेत जवळपास 20-25 मिनिटं राहत होती बॉडी. म्हणजे अगदी मंद एकदम श्वास श्वास तेवढंच घ्यायला यायचा. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही म्हणजे क्रिया घडायची नाही, एवढी बॉडी ब्लॉक व्हायची. मग असं वाटायचं की आज काय आपलं खरं नाही. म्हणजे एखाद्या वेळी त्या अशा अवस्थेत की सर्दी वगैरे जर झालेली असली तर श्वास श्वास सुद्धा घ्यायला यायचं नाही मला. म्हणजे असं म्हणजे झोपेत घाम वगैरे यायचा, श्वास कमी पडायचा, त्यामुळे त्रास व्हायचा खूप. मग त्यावेळी पण मी डॉक्टरांना दाखवलं होतं की डॉक्टर त्यावेळी मला सांगता आलं नाही मला काय होतंय ते, कारण त्या आजाराचं एक तर नाव माहित नव्हतं आणि म्हणजे सांगता आलं नाही मला डॉक्टरांना की मला हालता येत नाही. मी असंच सांगत होतो रात्रीचं झोपेत मला हालता येत नाही. मग डॉक्टर म्हणले तुम्ही जास्त विचार वगैरे करताय का बघा. मग तसं काय मला ते म्हणजे मला सांगता आल्या नसल्यामुळे डॉक्टरांच्याकडनं पण व्यवस्थित मला सांगितले गेलं नाही. मग तसंच मी बसलो. नंतर 16-17 वर्षानंतर आता न्यूट्रिशन चालू केल्यानंतर तो प्रॉब्लेम माझा हळूहळू सॉल्व्ह झाला. कारण जे आपल्या मेंदूपासून संदेश वहन करणाऱ्या पेशी आहेत त्या इनऍक्टिव्ह व्हायच्या माझ्या म्हणजे झोपेच्या अवस्थेत. आता ते सेल्युलर न्यूट्रिशन घेत असल्यामुळं पोषक आहार घेत असल्यामुळं त्या सेल्स ऍक्टिव्हेट झाल्या आणि मला ते तसा व्हायचा प्रॉब्लेम बंद झालेला आहे पूर्ण. म्हणजे ह्या 1-1.5 वर्षात एकदा सुद्धा मला तसं झालेलं. त्यामुळे मला बाहेर पडायला मदत झाली. पित्ताचा अरुण भयंकर सर त्रास होता मला. अरुण सर हा बोला. किती वेळा व्हायचं आणि म्हणजे कसं की तुम्ही एवढं वर्ष त्याचं निदान लागलं नाही बरोबर, 15-16 वर्ष निदानच लागलं नाही आणि मग त्या 15-16 वर्षांमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी किती असायची, म्हणजे आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातनं असं फ्रिक्वेन्सी किती असायची? पूर्वी मला ते आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 वेळा व्हायचं आणि एक दिवशी म्हणजे एक रात्री तर 2-2 वेळा व्हायचं. पण आता अलीकडच्या काळात ह्या जसं शतायुषी फॅमिलीला जॉईन झालो तसं सुरुवातीच्या 2-3 महिन्यानंतर ते पूर्ण बंद झालं. पूर्ण 1 वर्षात, पाठीमागच्या पूर्ण 1 वर्षात मागच्या डिसेंबर मध्ये एकदा झालं होतं, त्याच्यावर परत अजून झालेलं नाही तसं. ओके. हा, हे कसं आहे माहितीये का एकदम. हा, अजून पुढे काय म्हटलं? पित्ताचा प्रॉब्लेम. अजून पित्ताचा प्रॉब्लेम होता मला, कारण माझं शिफ्ट मध्ये काम असतंय, जागरण वगैरे असल्यामुळं पित्ताचा भयंकर त्रास होता. त्यातनं पण मला म्हणजे पित्त म्हणजे नाहीच आता झिरो झालेलं आहे सगळं. म्हणजे त्रास अजिबात नाही आहे मला पित्ताचा. येस, ओके. चलो, वय कमी आहे, यांची वय काही जादा नाही आहे, पण तरी पण ज्या वेळेला आपल्याला एक सगळ्यात ह्याच्यातनं की नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये, निदान लागणं. आणि जोपर्यंत निदान लागत नाही ना एखाद्या गोष्टीचं, त्याचं किती प्रेशर असतंय तुम्हाला माहितीये का आपल्या बॉडीवर. माझ्या वडिलांचं मी सांगते, माझ्या वडिलांना फीट यायची आणि त्यांना रात्री यायची आणि त्याचं निदान घरात भाऊ एमडी कार्डिओलॉजिस्ट असून पण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत नव्हता. त्यावेळेला नेमकं काय होतंय हेच डॉक्टरांना कळणार नाही. आणि 1.5 वर्ष त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल मुंबई मिरजला एवढं वर्ष ऍडमिट, तरी पण ते होणार 1.5 महिना तरी पण ते कळालं नाही आणि कधी व्हायचं हे कळणारच नाही. त्याच्यामुळे ना निदान लागलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा रात्रीतच हार्ट अटॅक, आपण म्हणतो आता तो हार्ट अटॅक न मृत्यू, पण ऍक्च्युली न निदान लागल्यामुळं झालेला तो अकाली मृत्यू होता. वय वर्ष 37 मध्ये ते गेले. म्हणजे कसं असतं माहितीये का, निदान लागणं लई महत्वाचं आहे, लई महत्वाचं आहे. आणि आता हे न निदान लागतं आपोआपच बरं झालं, कारण न्यूट्रिशन हातात आल्यामुळं. हा अश्विनी काय बोलायचंय? मॅम त्यांनी घरी पण सांगितलं नव्हतं, म्हणजे आमच्या मम्मींना पण त्यांनी सांगितलं नाही कधी, कारण त्यांना असं वाटायचं की काहीतरी लिंबू काहीतरी हे उतरवा ते उतरवा, भूताचं काय झाले का, बाहेरचं काय झाले का, असं सगळ्यांना वाटेल म्हणून त्यांनी घरी पण कधी सांगितलेलं नाही.
आता डिक्लेअर केला त्यांनी एवढ्या 2 वर्षात की असं असं होत होतं. म्हणजे मला पण एकदा कल्पना दिली होती, पण मला देखील पटलं नव्हतं, कारण ती रात्री होणार आणि त्यांना बोलताच यायचं नाही. त्याच्यामुळे मला पण त्याचं काय म्हणजे अनुभव कधी आम्ही घेतलेलाच नाही त्यांच्या बाबतीत. आणि जर घरी सांगितलं असतं तर हे 100% झालं असतं. आमच्या सासूबाईंनी काहीतरी असं नियोजन काय तर केलेच असते त्यांचं असं. ते लय असते नियोजन. इकडे जाऊन विचारा, तिकडे जाऊन विचारा, तिकटीवर एवढं टाका, कोंबडी सोडा. अहो मी शेतात राहायचे तिथं ना ती कोंबड्या पण सोडायची छोटी पिल्ली, आणि ती आमच्या सगळं चीक होता असं, तर किती कोंबड्याची पिल्ली असायची. म्हणजे खरंच सांगते लई ते उलट्या पंखाची कोंबडी काय काय लय असतंय. हे सगळं गोंधळ असतं. आणि नक्की कशाने कमी होते लक्षात आलं ना. त्यामुळे लई उदबत्त्या लावल्या, लई दिवे लावले, लई उतारा केला, लई देवाचं केलं, तर होत नसतंय. पण श्रद्धा एक आत न कुठेतरी बॅकिंग असं म्हणून लोक हे करतात. एक कमकुवत म्हण असतं. विज्ञानावर आणि याच्यावर विश्वास नसतो, आणि हे सापडतच नाहीये ना. विज्ञानाला पण सापडणं झालं होतं, मग करणार काय. शेवटी तोच पर्याय राहतो आणि त्याच्यामुळे गोंधळ उडतो. बरं झालं तरी, कारण ते व्हायचं होतं चांगलं, म्हणूनच या सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये घडल्या. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अरुण सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत